मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्या केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबवलं जात आहे. आणि या अनुषंगाने एक व्हिडिओ आपण मागे तयार करून आपल्या यूट्यूब चॅनलवर सादर केला होता. आता सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अंगीकार करावा किंवा सेंद्रिय शेतीसाठी ज्या काही पूर्वतयारी कराव्या लागतात त्या तयारी करून येत्या काही वर्षात सेंद्रिय शेतीकडे आपला मोर्चा हळूहळू तिकडे घेऊन जावा यासाठी केंद्र शासन प्रयत्न करत आहे. आणि राष्ट्रीय सेंद्रिय शेती अभियान हे जे राबवलं जाणार आहे त्या अंतर्गत 1 किंवा 2 गावात 125 शेतकऱ्यांचा गट करून कार्यवाही पुढे चालू केली जाणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय शेती अभियानातून राबवण्यात येणाऱ्या सेंद्रिय शेती उत्पादन उपक्रमासाठी प्रत्येक वर्षी 103,70,00,000चा खर्च होणार आहे. आता हा खर्च जरी होणार असला तरी हा खर्च नाही आहे, मुळात ही एक प्रकारची गुंतवणूक आहे. आणि आपल्याला भविष्याकडे लक्ष ठेवून शेती क्षेत्रातून काही विषमुक्त किंवा आपण ज्याला संकरित म्हणतो अशा गोष्टींना बाजूला ठेवून चांगलं सत्व असणारं, पोषण असणारं असं धान्य, फळे, पिके, भाजीपाला याचं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला नैसर्गिक शेतीकडे वळण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आता आपल्याला माहिती आहे की हे अभियान जर राबवायचं असेल तर हे अभियान राबवण्यासाठी केंद्राने काही व्यवस्था केलेल्या आहेत. केंद्र त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे. याच्यासाठी जनजागरण करण्याची गरज असते. आणि जनजागरण करण्यासाठी मग ते विविध माध्यमांचा उपयोग केला जातो. आता मुद्रित माध्यमं असतील तर सगळे लोक वृत्तपत्र विकत घेतात, वाचतात, याबद्दल आपण खात्री देऊ शकत नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमं आहेत, त्याच्यामध्ये काही बातमीपत्र प्रसारित केलं, काही वृत्तचित्र दाखवलं, काही फिल्म्स दाखवल्या किंवा इतर पद्धतीने काही समजा रील्स वगैरे तयार केल्या तरीही त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतील, पाहिल्या जातील असं खात्री देता येत नाही. मग ह्याच्यातून एक प्रभावी माध्यम काय तर आपल्याला कृषी सखी याबद्दल पाऊल पुढे टाकण्यात येत आहे. कारण कृषी सखी यांच्या माध्यमातून गावागावात जाऊन याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाणार आहे. त्यांना माहितीचं आदानप्रदान केलं जाणार आहे. आणि या आदानप्रदानातून शेतकऱ्यांच्या काही शंका असतील, शेतकऱ्यांचं काही म्हणणं असेल, ते म्हणणं समजून घेण्याचा, त्यांच्या अडीअडचणी किंवा त्यांच्या मनातील शंका असतील, काही त्यांच्या मनात समस्या असतील की हे असं झालं तर काय होईल, तसं झालं तर का होईल, या सगळ्यांबद्दल चर्चा करण्यासाठी या कृषी सखी आता शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत. आता एका गटासाठी 2 कृषी सखी नियुक्त केल्या जाणार आहेत. 1 किंवा 2 गावात 125 शेतकऱ्यांचा गट आहे आणि एका गटासाठी 2 कृषी सखी असणार आहेत. राज्यात 3,418 कृषी सखी 2,13,000 हेक्टरवरील सेंद्रिय शेतीसाठी काम करणार आहेत. आता सर्वाधिक 12,500 एकर क्षेत्र हे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात असणार आहे. आता हे सेंद्रिय शेतीने पिकवलेला जो शेतमाल आहे त्याला प्राधान्य देण्याचं केंद्र शासनाचं धोरण आहे. आणि हे जे अभियान आहे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, याच्यासाठी कृषी विभागाचा जो आत्मा विभाग आहे, आत्मा अंतर्गत, त्या अंतर्गत या अभियानातून 2 गावात जेव्हा 125 शेतकऱ्यांचा एक गट तयार करून प्रत्येकी 1 एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने शेतीमाल पिकवला जाणार आहे. म्हणजे 125 शेतकऱ्यांचा एक गट 1 किंवा 2 गावात मिळून प्रत्येक या गटासाठी 1 किंवा 2 कृषी सखी आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या 1 एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने शेतीमाल पिकवायचा. आता राज्यात असे 1709 गट स्थापन केले जाणार आहेत. प्रत्येक गटात 50 हेक्टर म्हणजे 125 एकर क्षेत्र असेल. राज्यात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायचा गेला
तर राज्यात एकूण 2,13,000 हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेतीचा प्रयोग करणं प्रस्तावित आहे. आता हा उपक्रम जो आहे हा 2 वर्ष राबवला जाणार आहे आणि या उपक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन, कार्यशाळा, महिलांमध्ये सेंद्रिय शेतीबद्दल जागृती, जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करणे, सेंद्रिय उत्पादनांबद्दल त्यांना मार्गदर्शन करणे, अशा पद्धतींची कामं या कृषी सखी करणार आहेत. या उपक्रमातून 3,418 कृषी सखी यांना काम लाभणार आहे. त्यांना शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन थेट संवाद करायची संधी लाभणार आहे. आता मी सांगितलं की अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात जास्त कृषी क्षेत्र म्हणजे सेंद्रिय शेतीचं कृषी क्षेत्र असणार आहे 12,500 एकर. आता ह्या ज्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काम करायचं आहे तर अहिल्यानगर जिल्ह्यात 144 गावांमध्ये सर्वाधिक 100 गटातून 12,500 एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेतीचा प्रयोग होणारच आहे आणि याच्यासाठी 200 सखी काम करणार आहेत. त्यामुळे कृषी सखींना तिथे आपल्या कौशल्याची चुणूक दाखवायची संधी मिळणार आहे. आता ह्या सेंद्रिय शेतीला महिला अधिक प्रोत्साहन देतील, कारण सेंद्रिय शेती असो किंवा इतर सर्वसाधारण शेती असो, महिलांच्या कृषी श्रमाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि महिला या आपल्या घरातील गुरे, ढोरे, जनावरे, कोंबड्या, बकऱ्या, शेळी, त्याच्यानंतर त्यांच्यासाठी चारा, दूध, त्याच्यानंतर शेणखोर करणे, शेण काढून नेऊन त्याच्यात टाकणे उकिरड्यावर, या सगळ्यांच्या बद्दल त्या जागरूक असतात. त्यामुळे सेंद्रिय शेती म्हणजे ज्याच्यामध्ये माती, शेण असेल, कोंबड खत असेल, विविध प्रकारचा केर कचरा असेल, पाचड जाळणं असेल, त्याच्यानंतर गावरान देशी वाण असतील, बियाणे असतील, योग्य प्रमाणात पाणी असेल, या सगळ्यांबद्दल जर महिलांना जागरूक केलं आणि त्यांच्या माध्यमातून ही सूत्र हलवण्याचा प्रयत्न केला तर सेंद्रिय शेती आणि एकूण शेती क्षेत्राला चांगले दिवस येतील असा मला आत्मविश्वास वाटतो. त्यामुळे सेंद्रिय शेती, आपली नैसर्गिक शेती, आपल्या पूर्वजांचं संचित हे आपल्या महिला श्रम आघाडी करून पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपण अंगणवाडी सेविका पाहिल्या, आपण आरोग्य सेविका पाहिल्या, आपण परिचारिका पाहिल्या, आपण ग्रामसेविका पाहिल्या, आपण महिला तलाठी पाहिल्या, आपण महिला अभियंते पाहिले, महिला नायब तहसीलदार पाहिल्या, महिला तहसीलदार, महिला उपजिल्हाधिकारी, महिला जिल्हाधिकारी पाहिले. आता शेतीत आपल्या घरची घरधनीन, आपली लेक, आपली सून, आपली बहीण, या सगळ्या राबतानी आपण पाहिल्या. आपल्या काकू असतील, आपल्या आत्या असतील, आपल्या घरातील श्रमशक्ती, महिला शक्ती राबलेली आहे. आणि त्याच्यातच भर म्हणून कृषी कन्यांसोबत आता कृषी सखीसुद्धा आपल्या बांधावर येत आहे. त्यांचे स्वागत करा, त्यांना मान सन्मान द्या. आपल्या दारी, आपल्या अंगणात, आपल्या शेतात, आपल्या बांधावर, आपल्या मळ्यात साक्षात लक्ष्मी येत आहे. ह्या लक्ष्मीचं स्वागत करा. ही अन्नदेवता आहे, ही शाकंभरी देवता आहे. आपण पौष पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी करतो. शाकंभरी म्हणजे काय तर आपल्या मळ्यात पिकणाऱ्या जेवढ्या पण हिरव्या ताज्या पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील, त्याच्यानंतर बीट असेल, त्याच्यानंतर बटाटा असेल, ह्या सगळ्या भाज्यांच्या माध्यमातून गवार असेल, वांगी असेल, तोंडली असेल, कारलं असेल, भोपळा असेल, ह्या पालक असेल, हरभरा असेल, त्याच्यानंतर आपली मेथी असेल, लाल माठ असेल, डांगर असेल, दोडका असेल, या सगळ्या हिरव्या पालेभाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो शाकंभरी पौर्णिमेला. त्यामुळं देवीला आपण पूजतो, देवीची प्रार्थना करतो, अन्नपूर्णेची प्रार्थना करतो. ती प्रार्थना पुन्हा करायची. कृषी सखींचं स्वागत करायचे. शाकभाजी पूर्वी आपल्या लग्नात असायची. शाक म्हणजे काय तर सगळ्या भाज्यांचं मिश्रण. बटाटा असेल, वांगा असेल, हरभरा असेल, त्याच्यानंतर वाटाणा असेल, त्याचा रस्सा असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून ती शाकभाजी खायला मजा वाटायची, आनंद यायचा, कारण एकत्रीकरण होतं. अशाच कृषी क्षेत्रातल्या एकत्रीकरणाची आघाडी आता निर्माण होत आहे. तिला शुभेच्छा देऊया.
कृषी कन्यांचं स्वागत केलंच आहे, आता कृषी सखींचंही करूया. आणि सेंद्रिय शेती, राष्ट्रीय नैसर्गिक सेंद्रिय शेती अभियान, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान यांना शुभेच्छा देऊया. तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल, या उपक्रमाबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. माझा हा चॅनलची लिंक आपल्या मित्रपरिवाराला गिफ्ट म्हणून द्या, भेट म्हणून द्या, त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला पाठवा. हा चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा चॅनल तुम्हाला असे वेगळे वाटेवरचे विषय घेऊन येणार आहे तुमच्यापुढे, म्हणून याला अनवट वाट असं आपण नाव दिले. या चॅनलला सबस्क्राईब करा, सदस्य व्हा, एवढीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.